गॅसवर मी कुकर ठेवला आहे, त्यामध्ये 2 चमचे असं तेल टाकून घ्यायचे। अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिऱ्याची आपल्याला आधी फोडणी द्यायची। हे तडकल्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे 5-6 पान, नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची 1 चमचा। याला पण मस्त परतायचं आहे आपल्याला। त्यानंतर एक मोठा कांदा मी असा बारीक चॉप करून घेतला होता, तो पण इथं टाकून घेतलाय आणि याला पण 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे। 2 मिनिटांमध्ये हा पूर्ण शिजून तयार होतो। हे बघा मस्त शिजलाय। आता यामध्ये मसाले टाकायचे आहेत आपल्याला। 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 1 छोटी चमची हळद टाकायची। आपल्या घरातले जे रेग्युलर मसाले असतात तेच आपल्याला वापरायचे, पण युनिक आणि टेस्टी ही भाजी बनवून तयार होईल, कारण बनवण्याची ट्रिक वेगळी आहे। नंतर आपल्याला टमाटा टाकायचा आहे। टमाटाचा आधी टाकला तर भाजी ही गुडचट लागते, म्हणून मसाले परतल्यानंतरच टमाटे टाका, मस्त चव येते मग। टमाटा पण पूर्ण हा यामध्ये मिक्स केलाय आणि पूर्ण शिजलाय। आता या मसाल्याला अजून शिजवण्यासाठी मी इथं अर्धा कप एवढं गरम केलेलं पाणी टाकून घेतलंय। आता मसाल्याला मस्त 1 मिनिटासाठी आपल्याला शिजू द्यायचे। नंतर मी इथे छोटे बटाटे घेतले 7 ते 8। हे सालसकट कच्चेच बटाटे मी वापरते। तुमच्याकडे जर हे छोटे बटाटे नसतील तर मोठ्या बटाट्याचे तुम्ही 4 तुकडे करून जरी वापरले तरी काय हरकत नाही। या मसाल्यामध्ये मी मस्त यांना मिक्स केली। नंतर 1 ग्लास एवढं गरम केलेलं पाणी यामध्ये टाकून घ्यायचंय। गरम केलेलं पाणी टाका, मस्त चव पण छान येते, कलर पण सुंदर येतो आणि पटकन पण होते। नंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची यामध्ये। याला मस्त एक उकळी आपल्याला येऊ द्यायची। उकळी आल्याशिवाय कुकर बंद करू नका, कारण हे आपण छान असं उकळी आल्यानंतरच बंद करूया, म्हणजे पटकन शिटी होईल मग याची। याला मस्त एक उकळी मी येऊ देते। त्यानंतर हे बघा छान अशी उकळी आली आहे। त्यानंतर 1 मिरची मी इथं कट केलेली टाकली आणि परत झाकण लावून 5 मिनिटांसाठी 2 शिट्या आपल्याला याच्या घ्यायच्या आहेत। 5 मिनिटं झाले, कुकर पूर्ण असा गार झालाय। याला मी तुम्हाला दाखवते किती छान ग्रेव्ही, कलर पण किती सुंदर, मस्त परफेक्ट अशी ही बनवून तयार झाली। किती छान ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खायला। आणि बटाटा पण बघा 2 शिटींमध्येच पटकन शिजून तयार झालाय। मी याला प्लेटमध्ये काढून घेते। मस्त ग्रेव्हीवाली पटकन होणारी बटाट्याची भाजी आपली तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय।